कुबेरांच्या कथांचा खजिना भाग 9 समारोप. दानाचा देव खरा कुबेर. लोक कुबेरांना ओळखतात धनाचा देव म्हणून, पण खरा प्रश्न असा आहे, ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे तो ती स्वतःसाठी साठवतो का, की जगासाठी वाहतो? जर कुबेर फक्त धन साठवणारे असते तर तो देव झाला असता का? ही कथा आहे कुबेरांच्या खजिन्याच्या शेवटच्या रहस्याची, आणि त्या रहस्याचं नाव आहे दान. कुबेर धनदेवता झाले, उत्तर दिशेचे दिक्पाल झाले, यक्षाचे राजा झाले. त्यांच्याकडे असंख्य रत्नांचा खजिना होता, सुवर्ण, मणी, माणिक. पण एक गोष्ट वेगळी होती, कुबेर स्वतः त्या धनाचा उपभोग घेत नव्हते. कुबेरांच्या राजवाड्यात संपत्ती होती, पण भोगविलास नव्हता. त्यांचा दिनक्रम शिवपूजा, धर्मचर्चा, यक्षांच्या जबाबदाऱ्या आणि दानकार्य. कुबेर जाणून होते, धन माझं नाही, मी फक्त त्याचा पहारेकरी आहे. पुराण सांगतात, कुबेरांच्या दरबारात देव, ऋषी, मानव यायचे, पण कुबेर धन सर्वांना देत नसत. ते पाहायचे मागणाऱ्याचा हेतू, त्याचा धर्म आणि त्या धनाचा उपयोग. अधर्मासाठी कुबेरांचं धन कधीच मिळत नसे. कुबेरांच्या दृष्टीने दान म्हणजे उरलेलं देणं नाही, किंवा नावासाठी देणं नाही, किंवा भीतीपोटीही देणं नाही. दान म्हणजे जिथे माझं धन कोणाचं दुःख कमी करेल तिथे ते पोहोचवणं. म्हणूनच कुबेरांना दानाचा देव असंही म्हटलं जातं. पुराण सांगतात, जर धन फक्त काही हातात साचलं तर सृष्टीचा समतोल बिघडतो. म्हणूनच ब्रह्मदेवांनी कुबेरांना सांगितलं होतं, धन साठवशील पण थांबू नकोस. लोक कुबेर पूजा करतात, व्यवसाय वाढावा म्हणून, पैसा टिकावा म्हणून. पण पौराणिक अर्थ असा आहे, कुबेर पूजा म्हणजे स्वतःच्या लोभाला मर्यादा घालणं. कुबेर पूजा म्हणजे दानाची आठवण. म्हणूनच कुबेर पूजेच्या दिवशी दान केल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. कुबेराने देवसभेत एकदा सांगितलं, मी धनाचा देव नाही, मी धनाचा सेवक आहे. जो धनाचा सेवक होतो त्याच्याकडेच धन टिकतं. हीच कुबेरांची खरी ओळख आहे. ही कथा आपल्याला शिकवते, धन साठवणं शहाणपण आहे, पण धन वाटणं ही देवत्वाची पायरी आहे. ज्याचं धन इतरांच्या उपयोगी येतं तोच खरा श्रीमंत. ही केवळ कुबेरांची कथा नाही, हा धनाचा प्रवास आहे, दीपातून सुरू झालेला आणि दानात संपणारा. कुबेरांच्या कथांचा खजिना ही मालिका आपल्याला एकच गोष्ट शिकवते, धन हे साधन आहे, ध्येय नाही. धर्मासोबत आलेलं धनच खऱ्या अर्थाने आपल्याला समृद्ध करतं.